आणि त्यांनी मागच्या वर्षी साधारणतः 11 एकर शेतीमधून एकूण उत्पन्न त्यांचं 21 लाख रुपयांचं झालेलं आहे. तर साधारण त्यांनी इथं खरा केळीचा बेल्ट आहे आणि त्यात त्यांनी कसा पद्धतीने बदल केलेला आहे तर ते आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. तर नमस्कार. नमस्कार. महाद्वार सर. तर आपण थोडं सांगा की आपण हे बदल कसा केला आणि आपली ओळख करून द्या. नमस्कार. माझे नाव बालाजी दत्तराव महाद्वाड, राहणार डोंगरगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. तर मी 3 वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे. त्यामध्ये चियाची लागवड. गेल्या वर्षी मी चिया, अश्वगंधा, इटालियन तुळस, अजवाईन अशा 5-6 व्हरायटीची लागवड केली होती आणि त्यापासून मला चांगला फायदा झालेला आहे. हे आता जे आपण पाहता ते इटालियन तुळस आहे. आणि किती तुम्हाला साधारण तुम्हाला किती खर्च येतो यामध्ये, कसं कोणती पिकं तुम्ही घेता महत्वाची सांगा. महत्वाची पिकं म्हणजे चिया मी 8 एकरवर यावर्षी लागवड केलेली आहे. चियाची टोटल मला गेल्या वर्षी चियामध्ये 6 ॲव्हरेज 1 एकरला आलं होतं. तर 46 क्विंटल मला चिया झाला होता. तर वाशिम मार्केटमध्ये त्याचं आमच्या घरी येऊन 23,100 रुपयांनी क्विंटलनी माझा चिया घेऊन गेलेत आणि मी त्याच्यामधून एक बियाण्यासाठी शेतकऱ्याला काहीतरी याच्यापासून फायदा व्हावा या अनुषंगाने 20 क्विंटल घरी चिया ठेवलेला होता आणि ते मी 400 रुपये किलो प्रमाणे मी ते चिया आता विकलेला आहे. आता एक माझ्याकडे 2-3 क्विंटल चिया फक्त शिल्लक आहे. आणि मी कलोंजी 1 एकर लावलेली होती गेल्या वर्षी. आता कलोंजी घरून येऊनच 500 रुपये किलो प्रमाणे तर मला 4 क्विंटल कलोंजी झाली होती. तर त्याचे मला 2 लाख रुपये कलोंजीचे सुद्धा आले होते. अश्वगंधा मी गेल्या वर्षी अश्वगंधा अर्धा एकर लागवड केली होती. त्या अश्वगंधामध्ये मला चांगला फायदा झाला आणि तुळशीमध्ये मला सुद्धा चांगला फायदा झाला. अजवाईन लावलं होतं, अजवाईनमध्ये सुद्धा चांगला फायदा झाला होता. तर मला टोटल सगळं उत्पन्न माझं 11 एकरमध्ये 21 लाख रुपये उत्पन्न झालं. त्याच्यामध्ये 4 लाख रुपये खर्चा, तर 17 लाख रुपये मला निव्वळ नफा झालेला आहे यापासून. म्हणजे तुमचा आता केळीचा बेल्ट आहे, आता तुम्हाला केळीपेक्षा याचा अर्थ चांगला येतो. हो सर, केळीपेक्षा याचा अर्थ, कारण का आपण पाहू शकता यावर्षी तर केळीला 250, 300 आणि 400 रुपयाचे रेट आहे. यावर्षी मला वाटते मी फायद्यामध्ये राहिलो ही आयुर्वेदिक शेती करून. आणि एक सांगायचं म्हणजे की याला कोणताही वन्य प्राणी खात नाही. या पिकास आपल्या जनावर डुकर कोणताही वन्य वानराचा त्रास नाही, कोणताही नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे की कोणताही रासायनिक खत किंवा औषध फवारणीची गरज भासत नाही याला. तुम्हाला आपण जैविक करू शकतो किंवा सेंद्रिय जीवामृत तयार करून आपण त्याला ड्रिचिंग किंवा फवारणी ते केली तर चांगली होते. झिरो मेंटेनन्स जे आपण म्हणतो ते हे शेती जी आहे ती झिरो मेंटेनन्स आहे आणि शेतकऱ्याला फायदा देणारी आहे असं मला वाटतं. माझा एक प्रश्न थोडासा असा होता, आता 3 वर्षापासून आपण हे करतात. हो सर. तर आपली परवाला आपल्या लेक आल्यामुळे बरेच लोक येत असतील पाहायला. हो सर. पण आपल्या परिसरामध्ये काही लोकांनी याची लागवड केलेली आहे का किंवा प्रयत्न केला का? हो सर, आता आमच्या मुदखेड तालुक्यामध्ये यावर्षी जवळपास 70-80 एकरवर चियाची लागवड झालेली आहे सर. ते बाकीचे प्रोडक्ट आणखी सुरुवात झाली नाही. थोडं त्यांनी बियाणे नेलेत माझ्याकडून लावण्यासाठी की ट्रायल करून पाहतो म्हणून. आणि चियाचं क्षेत्र फक्त वाढलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप आभारी आहे आपला. नमस्कार. साईराम सोबत धन्यवाद.